रेसिपी विथ हर्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक वॉर्निंग देत आहे। जर तुम्ही या इन्स्टंट लोणच्याला एकदा तरी खाल्लं तर तुमचं जेवण या लोणच्याशिवाय इनकम्प्लीट वाटेल। चटपटीत अशा या लोणच्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे। सर्वात आधी मी 8 कैऱ्या घेतल्या, त्यातील 4 मीडियम साईजच्या क्यूब शेपमध्ये कट करून घेऊ। बाकी 4 कैऱ्यांचा स्लाइस करून पतल्या पतल्या जुलियन्स मध्ये कट करून घेऊ। आता घरगुती असा मसाला बनवूया। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 1 चमचा जिरं, 1 चमचा मेथी दाणा, 3 चमचा सौंफ, 2 चमचा मोहरी आणि 1 चमचा काळी मिरी टाकलेली आहे। या लगेच बनलेल्या मसाल्याने लोणच्याची चव आणखीन वाढेल। किमान 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घेऊया या मसाल्याला। अधूनमधून यात चमचा सुद्धा फिरवायचा आहे, नाहीतर मसाला जास्त भाजला जाईल। जर तुम्हाला मसाला बनवायला वेळ नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळणारा मसाला सुद्धा वापरू शकता। आता याला आपण थंड होऊ देऊ। थंड झाल्यावर एका मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेऊ। आपल्याला हा भुसभुशीत असा ग्राइंड करून घ्यायचा आहे। याचा अगदी पावडर बनवू देऊ नये। जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे, आपल्याला हा लोणच्यासाठी असा मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे। एका भांड्यात क्यूब शेप मध्ये कट केलेल्या कैऱ्यांना घेऊ। त्यात मी मूठभर लसणाच्या कड्या टाकल्या आहे। त्यानंतर त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा बनवलेला मसाला टाकू। कैऱ्यांना तिखट मिठात छान मिक्स करून घेऊ, जेणेकरून मसाला कैऱ्यांमध्ये मिसळून जाईल। आता यात टाकण्यासाठी एक तडका बनवूया। त्यासाठी एका छोट्या कढईत 5 ते 6 चमचा तेल तापून घेऊ। गरमागरम तेलामध्ये 2 चमचा मोहरी टाकूया आणि 6 ते 7 सुकलेल्या लाल मिरच्या तोडून टाकू। शेवटी त्यात थोडं हिंग सुद्धा टाकू। तडक्याला या कैऱ्यांमध्ये ओतून देऊ। आता स्लाइस मध्ये कट केलेल्या कैऱ्यांना घेऊ आणि त्यात परत 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा गुळाचा पावडर टाकूया। त्यानंतर याला पण आपण छान मिक्स करून घेऊ। आता आपल्याला याला पण एक तडका द्यायचा आहे। त्यासाठी गरम तेलात 2 चमचा मोहरी आणि 9 ते 10 लसणाच्या कळ्यांना ठेचून आपण या तेलात टाकू। शेवटी हिंग सुद्धा टाकू। या तडक्याला कैऱ्यामध्ये आता आपण ओतून देऊ। झणझणीत आणि चटपटीत वाटेल ते नाव द्या, पण एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा। 20 ते 30 मिनिटात ही अशी इन्स्टंट लोणच्याची रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर आणि आई बहिणींबरोबर नक्की शेअर करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।